नमस्कार, मी विजया वामन। राजकीय दृष्ट्या सर्वाधिक हॉट व जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनानंतर जातीय दृष्ट्यातील अत्यंत संवेदनशील असलेल्या मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्हा महायुती व महाविकास आघाडीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। शिवसेनेची 2 शकलं झाल्यानंतर ठाकरेंना याच जिल्ह्याने सर्वाधिक डॅमेज केल्याचं म्हटलं होतं। त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत या ठिकाणी काटेकी टक्कर देण्यासाठी सर्वच नेते कामाला लागलेत। जिल्ह्यातील महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपण पुढील काही मिनिटांमध्ये घेऊयात। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 9 विधानसभा मतदारसंघ आहेत। यातील सिल्लोड, औरंगाबाद मध्य, पश्चिम, पैठण आणि वैजापूर या 5 मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत, तर औरंगाबाद पूर्व, फुलंब्री आणि गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचं वर्चस्व आहे। तर गंगापूर मतदारसंघात यंदा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट किंवा ठाकरे गट अशी लढत होऊ शकते। या ठिकाणी विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे ही इच्छुक आहे। ही जागा ठाकरे गटाला सुटल्यास येथे उमेदवारी कोण करणार हे जवळपास स्पष्ट होईल। 2019 च्या विधानसभेत प्रशांत बंब त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे संतोष पाटील उभे होते। दुसरीकडे काही महिन्यांपासून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या सतीश चव्हाणांनीही या मतदारसंघामध्ये लक्ष केंद्रित केलंय। फुलंब्री मतदारसंघातील भाजपचे उमेदवार हरिभाऊ बागडे आता राजस्थानचे राज्यपाल झाल्यानं आणि लोकसभेत विजयी होत कल्याण काळे जालन्याचे खासदार झाल्यानं यंदा विधानसभेसाठी फुलंब्रीतून भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना नवा चेहरा शोधावा लागणार आहे। विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत फुलंब्री मतदारसंघातून भाजपचे उमेदवार हरिभाऊ बागडे यांना 1,06,190 मतांनी ते विजयी झाले होते। त्यांच्या विरोधात काँग्रेसचे कल्याण काळे हे उमेदवार होते। औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे संजय शिरसाट निवडून आले होते। त्यांनी 40,000 मतांनी भाजपच्या राजू शिंदेंचा पराभव केला होता। यंदा शिरसाट यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीकडे सध्या तरी कुठला उमेदवार दिसत नाही, मात्र राजू शिंदे यांनाच पुन्हा ठाकरेंकडून उमेदवारी दिली जाऊ शकते। म्हणजे राजू शिंदे मैदानात असतील मात्र ठाकरे गटाकडून असतील। MIMच्या मदतीने सर्वानुमते येथे उमेदवार देण्यात येईल अशीही चर्चा होते। 2004 मध्ये शहरात 2च मतदारसंघ होते, औरंगाबाद पूर्व आणि औरंगाबाद पश्चिम। 2009 च्या निवडणुकीत औरंगाबाद मध्य या विधानसभा मतदारसंघाची भर पडली आहे। याच निवडणुकीत शिवसेनेचे संजय शिरसाट पहिल्यांदा आमदार झाले होते। त्यामुळे 2024 च्या विधानसभेत औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात महायुतीची जागा येते की नाही हे महत्त्वाचं आहे। औरंगाबाद मध्य 2019 मध्ये या मतदारसंघातून शिवसेना गटाचे प्रदीप जयस्वाल निवडून आले होते। या मतदारसंघातून प्रदीप जयस्वाल विरुद्ध माजी खासदार इम्तियाज जलील असा सामना आगामी विधानसभेत पाहायला मिळू शकतो। दरम्यान लोकसभा निवडणुकीनंतर हाती आलेल्या आकडेवारीनुसार शहरातील मध्य आणि पूर्व भागात इम्तियाज जलील पहिल्या नंबरवर होते। मध्य विधानसभा मतदारसंघामधून मतदार कोणाच्या पाठीशी उभं राहतात हे मात्र आता पाहण्यासारखं असेल। पुढील मतदारसंघ आहे औरंगाबाद पूर्व मतदारसंघात 2019 च्या विधानसभेत भाजपच्या अतुल सावे यांनी MIMचे डॉक्टर कादरी गफ्फार यांचा पराभव करत विजय मिळवला होता। दरम्यान भाजपचे संजय केनेकर यांनी अतुल सावे यांच्या मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केल्यानं महायुतीकडून कोणाचे नाव पुढे येणार, अतुल सावेंना पूर्व मतदारसंघ राखता येणार का, याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे। कन्नड छत्रपती संभाजीनगरचा कन्नड विधानसभा मतदारसंघ हा आगामी विधानसभेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा झेंडा या मतदारसंघावर असल्यानं शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे गट असा सामना या मतदारसंघात दिसण्याची शक्यता आहे। 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कन्नड मतदारसंघातून एकमेव ठाकरे गटात राहिलेले आमदार उदयसिंह राजपूत यांचा विजय झाला होता। त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव होते। त्यामुळे जिल्ह्यात ठाकरेंच्या शिवसेनेला एकनिष्ठ असणारे आमदार आगामी विधानसभेत बाजी मारतात की शिंदेंच्या शिवसेनेचा झेंडा या मतदारसंघात फडकतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुढील मतदारसंघ आहे सिल्लोड। या मतदारसंघाला महायुतीला आता नवा चेहरा जो आहे तो लागणार आहे। सिल्लोड मतदारसंघातून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार विजयी झाले होते। त्यांच्या विरोधात प्रभाकर पालोद उभे होते, परंतु छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे सत्तार पालकमंत्री झाल्यानं आता महायुतीला या मतदारसंघासाठी नवा चेहरा द्यावा लागणार आहे। जालन्याचे खासदार कल्याण काळे यांची भूमिकाही या मतदारसंघात महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण काळे यांना खासदारकी मिळवून देण्यासाठी सत्तार यांचाही छुपा हात असल्याची चर्चा होते।
पुढील मतदारसंघ आहे वैजापूर. ठाकरे गट विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी अशी लढत यंदा आगामी विधानसभा निवडणुकीत वैजापूर मतदारसंघामध्ये दिसू शकते. मागील विधानसभेत वैजापूर मतदारसंघातून शिवसेनेचे रमेश बोरनारे 98,183 मतांनी विजयी झाले होते. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अभय पाटील उभे होते. यापूर्वी 2014 मध्ये भाऊसाहेब चिकटगावकरांचा विजय झाला होता. पैठण 2019च्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे संदीपान भुमरे निवडून आले होते. लोकसभा निवडणुकीतही निवडून येत छत्रपती संभाजीनगरमधून भुमरे सहकार मंत्री झाले. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्रय गोरडे यांनी निवडणूक लढवली होती. परंतु आता दत्तात्रय गोरडे हे ठाकरे गटात आल्यानं ते पुन्हा ठाकरे गटाकडून निवडणूक लढवतील अशी चर्चा. दुसरीकडे संदीपान भुमरेंनाही आता ही विधानसभा सीट खाली करावी लागणार आहे. त्यामुळे या ठिकाणी शिंदे गट कोणता उमेदवार देणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. तर हे होते छत्रपती संभाजीनगर मधील 9 विधानसभा मतदारसंघ. या व्यतिरिक्त मैदानात कुणी वेगळा चेहरा येऊ शकतो का, कमेंट करायला विसरू नका. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. बाकी जय महाराष्ट्र.